नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे, गुड न्यूजच म्हणता येईल याला। कारण मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण कित्येक दिवसांपासून वाट बघत आहोत तशी न्यूज आज आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे पोर्टलला दिसलेली आहे। शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या काही सूचना, ज्या काही गोष्टी होत्या, ज्या निवेदनं दिली होती त्या सर्व विचारात घेता त्याची कार्यवाही म्हणजे शिक्षक भरतीच्या ज्या निवड याद्यांची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। आणि त्या पहिल्याच मुद्द्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की सध्या निवड याद्या तयार करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मग आता आपल्याला प्रश्न हाच आहे की निवड याद्या नेमक्या कधी प्रसारित होणार? निवड याद्या तयार झालेल्या आहे, मग पूर्ण काम झालेलं आहे का? याच संदर्भामध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत। व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वात अगोदर जर तुम्ही अजूनही ती न्यूज बुलेटिन बघितली नसेल तर आपल्या कम्युनिटीला देखील टाकलेली आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही वाचलेच असतील तर त्यामधून हे लक्षात येत आहे की प्रशासनाचं सांगण्याचं काम असं आहे की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आता तयार ठेवा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे की न्यूज बुलेटिनद्वारे त्यांनी सांगितलं की आम्ही आमची कार्यवाही पूर्ण केली आहे। मग आता आपल्याला हा प्रश्न पडतो की नेमक्या निवड याद्या कधी लागणार? आज लागणार का निवड याद्या? तर मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार किंवा माहितीस्तव तुम्हाला सांगते, तुमच्या माहितीस्तव सांगते की आज याद्या लागण्याची शक्यता आहे, परंतु जर आज याद्या नाही जरी लागल्या तर त्या उद्या सकाळपर्यंत लागू शकतात। कारण प्रोसेस पूर्ण झालेली आहे तरी देखील काही गोष्टी मॅन्युअली चेक केल्या जाऊ शकतात। काही तुम्हाला माहिती आहे की गोष्टी प्रोसेस सगळ्या पूर्ण झाल्यानंतर देखील त्यामध्ये काही त्रुटी आहेत का या गोष्टी चेक केल्या जाऊ शकतात। कारण जर प्रोसेस पूर्ण झाली आणि आजच याद्या लावायच्या असतात तर त्यांनी इमिजिएट डेट वगैरे दिली असती। पण जर समजा आज संध्याकाळपर्यंत जर काम पूर्ण झालं तर तुम्हाला न्यूज बुलेटिनद्वारे तर तुम्हाला पोर्टलवर सूचना येतीलच, त्याचबरोबर याद्या देखील रात्रीपर्यंत लावल्या जाऊ शकतात। तुम्हाला याचं उदाहरण माहिती आहे की आतापर्यंत बऱ्याच गोष्टी रात्रीच घडलेल्या आहेत। मागच्या शिक्षक भरतीचा जो निकाल आहे तो पण रात्री लागलेला आहे। जर आज प्रोसेस पूर्ण झाली तर ते आजचा दिवस होल्ड करणार नाही, याद्या लागू शकतात, त्याच्यामुळे चान्सेस आहेत। परंतु जर आज याद्या नाही लागल्या तर उद्या लागू शकतात। तुम्हाला असं वाटत असेल की उद्या सुट्टी आहे तरी देखील मित्रांनो ही जी प्रोसेस आहे त्यांना लवकरात लवकर करायची आहे। त्यामुळे कदाचित म्हणत आहे, 100% नाही, कदाचित शनिवार रविवार देखील काम चालू शकतं। जर आज जसं ज्या प्रकारे सूचना आली त्यानुसार आपल्याला कळत आहे याद्या पूर्ण आहे, त्यानंतर त्या गोष्टी ज्या काही शेवटची स्टेप आहे चेक केल्यानंतर जर त्यांना असं आढळलं की कुठंच काहीच प्रॉब्लेम नाही असं जर आढळलं तर याद्या ते लगेच डिस्प्ले करणार। मग एनी हाऊ कंडिशन म्हणजे किती वाजले याचा विचार केला जाणार नाही। पण जर समजा असं काही त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि त्यावर थोडंफार काम करावं लागलं तर आजचा दिवस डिले होऊन उद्या होईल, तो सोमवारपर्यंत नक्कीच जाणार नाही। परंतु जर त्रुटी जास्त प्रमाणात असल्या तर मग ते सोमवारपर्यंत जाऊ शकतं। म्हणजे प्रोबॅबली कसं मित्रांनो, आज उद्या अन्यथा सोमवारी याद्या तर 100%, परंतु आज लागण्याचे चान्सेस मला जास्त दिसत आहे। परंतु वेट अँड वॉच हीच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, कारण की आपल्याला एक्झॅक्ट डेट आलेली नाहीये। परंतु तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार ठेवायला सांगितलेले आहे, यावरून लक्षात येत आहे की याद्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। म्हणजे आपण इतक्या दिवसांपासून जी शिक्षक भरतीची परीक्षा दिली, तुम्हाला माहिती की 1 वर्ष झालेलं आहे। 22 फेब्रुवारी पासून एक्झाम सुरू झालेली होती आणि आज 23 फेब्रुवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2023 पासून जी परीक्षा सुरू झाली होती आणि त्या प्रोसेसमध्ये एवढे सगळे अभियोग्यताधारक होते, तर आज 23 फेब्रुवारी 2024 उजाडलेलं आहे। तर आज याद्या लागाव्यात, जेणेकरून म्हणजे एक दिवसही डिले होऊ नये असं अभियोग्यताधारकांना वाटतंय। कारण की बऱ्याच दिवसांपासून हेच मेसेज येते की मॅडम नेमक्या याद्या कधी लागणार आता, कारण की ज्या पद्धतीने उशीर झाला, परंतु हे जे मधले दिवस आहेत ना प्रेफरन्स लॉक केल्यापासून ते याद्यांची, तर ही प्रोसेस खरंच मित्रांनो खूप फास्ट झालेली आहे। एवढ्या जलद गतीने आतापर्यंत तरी प्रोसेस झालेली नाही। मागच्या वेळी पण भरपूर वेळ लागला होता आणि आता ही 17च्या याद्यांमध्ये पण 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागलेला होता। परंतु आता सध्या सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे, मी मागेही सांगितलं की बेंगळुरूची कंपनी करते आणि आयटी कंपनी आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेल्या आहेत। त्यामुळे कदाचित त्यांचं पूर्ण निकाल तयार असू शकतो आणि संध्याकाळपर्यंत तो डिस्प्ले होऊही शकतो। परंतु जर काही समजा थोड्याफार ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की आलं तर त्या गोष्टी पण इमिजिएट सॉल्व्ह होतील, याला खूप काही वेळ लागणार नाही। त्यामुळे आता अगदी सगळंच आपली प्रोसेस झाली, अगदी थोड्यावर आलेलं आहे। त्यामुळे त्यासाठी आता थोडंसं सर्वांनी धीर धरा, म्हणजे धीर सर्वांनीच धरलेला आहे। त्याबद्दल सर्वच अभियोग्यताधारकांचं कौतुकच म्हणावं लागेल, कारण की हा संयम पाळणं देखील खूप महत्वाचं होतं। आणि त्याचबरोबर आयुक्तांच्या किंवा आयुक्त कार्यालयातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी हे जी प्रोसेस फास्ट केली आहे ना, आचारसंहितेत अडकू दिली नाही, त्याबद्दल त्यांची खूप खूप आपल्याला धन्यवाद। कारण
मित्रांनो वाटते तितकी सोपी प्रोसेस ही अजिबात नव्हती. तुम्हाला माहित आहे की आज आपण म्हणतोय की प्रत्येक वेळी ज्यावेळी मेरिटचं प्रेडिक्शन आपण करतो त्यावेळी की हे करताच येणार नाही आपण असं म्हणतो, कारण आपल्याला माहित नाही ना टीईटी कोण, सीटीईटी कोण. 6 ते 8 ला पण सब्जेक्ट वाईज उमेदवार जाणार, पुन्हा कास्ट वाईज, पुन्हा समांतर आरक्षण, सगळ्या गोष्टी सर्वात अगोदर ओपनचं मेरिट लावणं, त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी यामध्ये मानवी हस्तक्षेप नसला तरी देखील मित्रांनो सगळ्या गोष्टींच्या कमांड जीआरचा अभ्यास वगैरे करून ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या. आणि वारंवार मला एक गोष्ट खरंच चांगली कौतुकास्पद वाटली ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पोर्टलला टाकताना अडचणी आल्या असाव्या किंवा त्या गोष्टींची त्यांना गरज लागली असावी त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा त्यांनी आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे दिला की ज्यावेळी तुम्हाला माहित आहे की सेम एज असताना मग कसं करायचं, कुणाला प्राधान्य द्यायचं. मी तुम्हाला मागे सूचना सांगितल्या होत्या की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असेल तर मग त्याला प्राधान्य द्यायचं. त्याचबरोबर त्यानंतर मग वयाने ज्येष्ठ असेल त्यानंतर जर समजा सेमच एज असेल तर मग पुन्हा एज्युकेशन क्वालिफिकेशन जास्त आहे त्यानंतर मग प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये ज्याला मार्क्स आहेत त्याला, म्हणजे अशा प्रकारे ह्या सूचना तुम्हाला वारंवार न्यूज बुलेटिनद्वारे सूचना दिल्या गेल्या म्हणजे जेणेकरून तुम्हालाही कळतं की प्रोसेस कशी होणार आहे. आपण त्या जीआरचा अभ्यास करत गेलो. आता देखील त्यांनी सांगितलंय की कागदपत्र तयार ठेवा. तर कागदपत्रासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी वापरायच्या, मी कागदपत्राचा व्हिडिओ पण बनवला आहे आणि आज मी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट पण देऊन टाकते की कुठली कुठली डॉक्युमेंट्स लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये वर जा, तिथे तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड केलेली असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिकडे जा. तर अशा प्रकारे गोष्टी आहेत मित्रांनो. आज आय होप आजच्या दिवसामध्ये तुम्हाला याद्या कळाव्यात आणि पूर्णतः म्हणजे दोन्ही याद्या येतील. कदाचित काही तासांच्या फरकाने येतील म्हणजे विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू किंवा दिवसाच्या फरकाने येतील. तर ते आता आपल्याला ते कळेल पुन्हा नेक्स्ट न्यूज बुलेटिन वरून कळेल. तर त्यामुळे न्यूज बुलेटिनवर लक्ष ठेवा. त्यानंतर मग तुम्हाला गोष्टी कळतच जातील कारण आपल्याला न्यूज बुलेटिनवरूनच ऑथेंटिक माहिती मिळत आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की इतर कुणाकडून माहिती घेण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुक्त कार्यालयामधून न्यूज बुलेटिन करत आहे तर त्यावर तुम्ही 100% म्हणजे तिथे विश्वास ठेवू शकता इतर कुणाला विचारण्यापेक्षा. आता याद्या कधी लागणार तर त्या संदर्भामध्ये पण आपल्याला आयुक्तांकडून अगोदर कळालं होतं की डेट कळेल. तर आज ज्या प्रकारचा मेसेज आलेला आहे किंवा ज्या प्रकारच्या सूचना आल्या आहेत त्यानुसार थोडंफार मला हे लक्षात येत आहे की आजच्या दिवसामध्ये लागण्याची चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहे. आज नाही लागले तर उद्या, म्हणजे जर नाही लागले तर त्यामध्ये काहीतरी मायनर चुका होत्या तर मग आपला थोडासा एक दिवस एक्सटेंड होऊ शकतो. त्यामुळे जास्त पॅनिक व्हायचं नाहीये. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत म्हणजे प्रेफरन्स लॉक केल्यापासून जो संयम दाखवला तो अजून 1-2 दिवस दाखवा किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला दाखवावा लागणार आहे. आणि आपल्या म्हणजे हे आपण जे चॅनल काढलं हे सुरुवातीपासूनच मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सुरुवात केली होती मी. त्यानंतर आपण तलाठी भरती इतरही माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला पण सुरुवात याची होती की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये. कारण मी फॉर्म भरत असताना बघितलं खूप जणांच्या चुका झाल्या आणि एक मॅडम होत्या तर त्यांचं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं असेल की फॉर्म भरत असताना असं झालं की त्यांनी 3 वेळा फॉर्म भरला, त्यांच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या, त्यांना सातत्याने फॉर्म भरा म्हणून सांगितलं. शेवटच्या डेटला त्यांची काय चूक झाली होती की त्यांच्याकडे पैसे नव्हते. रात्री 11:55 त्यांचा लास्ट डेटला 11:55 फॉर्म भरून झाला. मग अशा गोष्टी मला जेव्हा कळाल्या तेव्हा मला असं वाटलं की आपण हे चॅनल ओपन करून विद्यार्थ्यांना गाईड करायला हवं आणि त्याच अनुषंगाने आपण हे चॅनल ओपन केलं होतं. सांगण्याचा उद्देश हा की आपण ही शिक्षक भरतीसाठीच या गोष्टीला सुरुवात केली होती आणि मी असो किंवा अन्य कोणी तुम्हाला गोष्टी पुरवण्याचा त्याचमुळे प्रयत्न केला. आज यादी लागल्यानंतर म्हणजे जे 21,000-21,000 लोकांच्या म्हणजे लोकांना जो आनंद होणार आहे तर तो खरंच म्हणजे यासाठीच याची सुरुवात होती हे सांगण्याचा आजचा माझा उद्देश आहे. तर लवकरच याद्या लागाव्यात त्यासाठी सर्वांना, सर्व अभियोग्यताधारकांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जी काही अपडेट येईल ती मी चॅनलवर घेऊनच येईल. आपण त्या संदर्भात बोलणारच आहोत. त्यामुळे जर अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. आणि मित्रांनो अजूनही तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही लाईक करा. मी तिथे जे न्यूज अपडेट असतात त्या टाकत असते. त्याचबरोबर आपल्या कम्युनिटीला देखील मी टाकतच असते. त्यामुळे चॅनल सोबत राहा. या पुढच्या सर्व प्रोसेससाठी चॅनल सोबत राहा. धन्यवाद.